मित्रांनो, आज हा करिअर मेळावा आहे. करिअर म्हणजे काय हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. बरेच जण चांगले मार्क्स पाडतात. चांगले मार्क्स पाडणे म्हणजे करिअर होतं का? तर चांगले मार्क्स पाडणं म्हणजे करिअर होत नाही. तर करिअर म्हणजे काय हे आपण गारगोटे सरांच्या व्याख्यानातून आपण समजून घेणार आहोतच. तरी पण एक तुम्हाला या प्रास्ताविकामध्ये एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. मित्रांनो, एक लहान भाऊ मोठ्या भावाला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातो. मोठ्या भावाच्या घरी गेल्यानंतर मोठा भाऊ घरी देवपूजा करत असतो आणि बाहेर नोकर थांबलेला असतो. मग आता आत जाण्याच्या अगोदर लहान भाऊ काय करतो, मोठ्या भावाच्या नोकराला विचारतो, अरे दादा काय करतोय, दादा काय करतोय. यावेळी लहान नोकर म्हणतो की दादा किंवा साहेब देवपूजा करतायत. मग लहान भाऊ म्हणतो किती वेळ लागेल. तर यावरती तो नोकर म्हणतो साधारणतः अर्धा तास लागेल. मग अर्धा तास लागेल म्हणजे तर आता अर्धा तास आपण काय करायचं. मग लहान भाऊ काय करतो, अंगणात पडलेला एक फावडाने टिकाव घेतो आणि त्या अंगणामध्ये एक खड्डा खोदतो. फावडा टिकाव घेऊन एक छोटासा खड्डा खोदतो. खड्डा झाल्यानंतर परत त्या शिपाईकडे जातो, वॉचमॅनकडे जातो आणि दादाचं देवपूजा झाली का. त्याच्यावरती तो शिपाई म्हणतो देवपूजा झालेली आहे, पण आता दुसऱ्या देवाची ते देवपूजा करायला बसलेत. लहान भाऊ म्हणतो या देवपूजेला किती वेळ लागेल. तर त्यावेळेस तो शिपाई म्हणतो की अजून अर्धा तास. अजून अर्धा तास लागल्यानंतर आता काय करायचं. लहान भाऊ काय करतो, परत टिका फोडा घेतो आणि दुसरा खड्डा खोदायला सुरुवात करतो. मग दुसरा खड्डा खोदता 2-3 खड्डे होतात. मग 2-3 खड्डे झाल्यानंतर परत तो त्या शिपाईकडे जातो आणि म्हणतो अरे दादाची देवपूजा झाली का. तर शिपाई म्हणतो आता तिसऱ्या देवाची ते देवपूजा करत आहेत, त्याला देखील अर्धा तास लागेल. मग तो लहान भाऊ काय करतो, परत फावडा टिकाव घेतो आणि परत खड्डे खोदायला सुरुवात करतो. असं करत करत एक 10-12 खड्डे खोदतो. मग भावाची देवपूजा होते आणि भाऊ बाहेर येतो. भाऊ बाहेर येऊन पाहतो तर काय त्या अंगणामध्ये अर्धा खड्डे खोदलेले दिसतात. मग मोठा भाऊ म्हणतो अरे हे काय करतोस. मग लहान भाऊ म्हणतोय मी खड्डे खोदतोय, तुझ्या अंगणामध्ये पाणी लागते का मी चेक करतोय, पाणी लागते का चेक करतोय. मग मोठा भाऊ म्हणतो अरे मग अर्धा खड्डे खोदण्यापेक्षा एकच खड्डा तू खोदला असतास तर पाणी लागण्याची शक्यता होती. मग लहान भाऊ म्हणतोय अरे दादा मी देखील तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, तू 10 देवाची पूजा करण्यापेक्षा एका देवाची पूजा केला असतास तर तो देव तुला पावला असता. तर मित्रांनो, आपलं देखील असंच आहे. करिअर निवडत असताना इकडं तिकडं 10 वेळा चौकशी करण्यापेक्षा जे आपल्याला आवडतं ते आपण केलं पाहिजे, ते क्षेत्र आपण निवडलं पाहिजे. मार्क्स किती पडू द्या, मार्कावरती काय नसतं. करिअर आपलं कशावर वरती असतं तर आपल्या आवडीनिवडीवरती करिअर असतं. तर मला एवढं सांगायचं आहे की आपण करिअर निवडत असताना आपली आवड पहिल्यांदा जोपासा, त्यानंतर करिअरमध्ये तुम्ही झोकून द्या. तर जास्त वेळ न घेता आजचे जे वक्ते त्या वक्त्यांना आपण शांत चित्तानं ऐकणं फार गरजेचं आहे. त्यांच्या भाषणाला, त्यांच्या मार्गदर्शनामुळं नक्कीच तुमचं जीवन बदलू शकेल एवढी ताकद त्यांच्या भाषणामध्ये आहे. तर एवढं बोलून मी माझं प्रस्ताव या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.